नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये कंपन्या आलेल्या आहेत, ह्या कंपन्या कोणत्या आहेत, या कंपन्या कशा आहेत याच्याबद्दल अपडेट पाहणार आहोत। संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वच जाणता की मागेल त्याला सौर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची अर्ज मंजुरी मिळालेली होती, अशा शेतकऱ्यांना वेंडरचे ऑप्शन आलेले होते, परंतु या वेंडर लिस्टमध्ये एकही वेंडर नसल्यामुळे बहुतांश शेतकरी हे वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होण्याच्या प्रतीक्षेमध्ये होते। आता यामध्ये शेतकरी मित्रांनो, आपल्याला देखील माहीत आहे, यामध्ये जो काही पहिला जवळपास 15 कंपन्याचा जो काही पहिला टप्पा पार पडला, या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 15 कंपन्या या लिस्टमध्ये होत्या। या कंपन्याचा कोटा पूर्ण झाल्यानंतर या सर्व 15चे 15 कंपन्या या लिस्टमधून गेल्या। त्यानंतर शेतकऱ्याला कंपन्या या लिस्टमध्ये येण्याची आतुरता लागलेली होती। आता यामध्ये मागे एकदा देखील प्रीमियर एनर्जी नावाची कंपनी आली, ही सकाळी या लिस्टमध्ये कंपनी ॲड झाली व संध्याकाळी 11:30 पर्यंत ही कंपनी या लिस्टमधून गायब झाली। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कालचाच इन्सिडन्स आहे की काल देखील श्री सावित्री या नावाने कंपनी जी आहे ही या लिस्टमध्ये ॲड झाली, ती देखील दुपारपर्यंतच लगेच या लिस्टमधून गायब झाली। कारण शेतकरी मित्रांनो, सध्या शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पेंडिंग आहेत की या जो काही कंपनीचा कोटा आहे, शेतकरी नाईलाजास्तव शेतकरी घाईगडबडीने इतके सिलेक्शन करतायत की कंपनीचा कोटा हा वन डे म्हणजे एका दिवसातच संपत आहे। आता शेतकरी मित्रांनो, तरीही अजूनही शेतकरी या लिस्टमध्ये कंपनी येण्याच्या प्रतीक्षेत होते, परंतु ही प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण शेतकरी मित्रांनो, आज या लिस्टमध्ये 3 कंपन्या आलेल्या आहेत। त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, जी काही लिस्ट आहे, या लिस्टमध्ये CRI कंपनी एक ॲड झालेली आहे। त्यानंतर MVV ही जी कंपनी आहे ही देखील या लिस्टमध्ये ॲड झालेली आहे व त्याच्यानंतर जे काही GK एनर्जी आहे ही देखील कंपनी या लिस्टमध्ये ॲड झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर काही या कंपन्याविषयी माहिती पाहिजे असेल की कंपनी कशी आहे, यांचे सोलर पॅनल कोणत्या कंपनीचे येतात, कंट्रोलर कोणाचे देतात, मोटर कोणाचे देतात, आता शेतकरी मित्रांनो, CRI ही कंपनी बहुतांश शेतकऱ्याला माहीत आहे, परंतु शेतकरी मित्रांनो, CRI बद्दल मार्केटमध्ये शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच साऱ्या प्रमाणामध्ये कुणकुण वेगळी ऐकू येत आहे की त्यांचे सर्व्हिसबद्दल काहीतरी प्रॉब्लेम आहेत। तर त्याबद्दल आपण CRIची माहिती उद्याच्या उद्या गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून उद्याचा तुम्हाला CRIचा व्हिडिओ बघायला भेटेल। आता त्यानंतर जी काय आहे MV जी काही कंपनी आहे ही शेतकऱ्यासाठी या प्रकल्पामध्ये नवीन आहे, त्याबद्दल देखील आपण उद्याच्याला लवकरात लवकर माहिती गोळा करून व्हिडिओ बनवणार आहोत। आता यामध्ये शेतकरी मित्रांनो, GK जी काही कंपनी आहे, ही GK कंपनी जी काय आहे ही कुसुममध्ये देखील कार्यरत होती। कुसुममध्ये देखील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना GKचे इन्स्टॉलेशन झालेले आहे, त्यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना GKचा अनुभव देखील चांगला आहे। आता यामध्ये आपल्या चॅनलवर देखील एक GKचा व्हिडिओ आहे की शेतकऱ्याची डायरेक्ट मुलाखत आपण घेतलेली आहे की त्यांना GK सोलारचा अनुभव कशा प्रकारे आहे, पाणी किती दूर मारतो, पंप कसा आहे, GKची सर्व्हिस कशी आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण त्या इंटरव्ह्यूमध्ये शेतकऱ्याकडून जाणून घेतलेला आहे। आता तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन देखील आपण GKचा व्हिडिओ पाहू शकता। राहिला आता MV आणि त्यासोबतच जी काय CRI कंपनी आहे याबद्दल देखील आपण उद्याच्याला चांगल्या प्रकारे शेतकऱ्याकडून, जे शेतकरी CRIचे वापर करतात अशा शेतकऱ्याची भेट घेऊन त्यांचा अनुभव काय आहे याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। सोबतच तुम्हाला लवकरात लवकर अपडेट भेटण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आमच्या WhatsApp चॅनलच्या लिंकवरती जाऊन फॉलो करायला देखील विसरू नका। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।